सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ खूप स्ट्रगल करताना दिसतोय, कारण गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये ते ट्रॉफीच्या खूप जवळ गेलेत खरं, पण त्यांचा पराभव होतोय. पण याच ऑस्ट्रेलिया संघाला एकेकाळी सगळं जग घाबरत होतं. आता ऑस्ट्रेलियाला सगळे का घाबरत होते याचा तुम्हाला एक मोठा किस्सा सांगते. 2005 साली ICC ने एक असा प्रयोग केला होता जो क्रिकेटच्या इतिहासात कधीच झाला नव्हता आणि पुन्हा होईल असंही वाटत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण त्याच ICC सुपर सिरीज विषयी बोलणार आहोत, जिथे एका बाजूला ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व होतं आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण जगाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ICC ला का सामना खेळवावा लागला आणि हा सामना नक्की कोणी जिंकला, कोणत्या खेळाडूने मैदान मारलं आणि ऑस्ट्रेलियाने सगळ्यांना कसं आश्चर्यचकित केलं, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव सहज होत आहे, पण त्या काळी ऑस्ट्रेलियन संघाची दहशत इतकी होती की त्यांना हरवणं म्हणजे अशक्य गोष्ट वाटायची. मग ICC ने असं ठरवलं की या अजेय ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी एक जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची टीम बनवूया. या मालिकेचं नाव ठेवण्यात आलं सुपर सिरीज. या 3 वन डे सामने आणि एक सुपर टेस्ट खेळवली जाणार होती. आता त्यावेळच्या संघावर जरा नजर टाकू. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात रिकी पॉन्टिंग, ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन, शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्राथ सारखे मॅच विनर होते. तर दुसरीकडे वर्ल्ड 11 मध्ये शॉन पोलॉक कर्णधार होता आणि त्याच्या मदतीला वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, ब्रायन लारा, केविन पीटरसन, जॅकस कॅलिस आणि शोएब अख्तर सारखी दिग्गज मंडळी होती. कागदावर बघायला गेलं तर वर्ल्ड 11चा संघ जगाला धक्का देईल असं वाटत होतं, पण प्रत्यक्ष मैदानावर चित्र काही वेगळंच होतं. सुरुवात झाली 3 सामन्यांच्या वन डे सिरीजने. जगभरातल्या चाहत्यांच्या नजरा याकडेच लागल्या होत्या की आज वर्ल्ड 11 ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव करणार आणि त्यांचा अभिमान मोडून काढणार. पण पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. रिकी पॉन्टिंग आणि ॲडम गिलक्रिस्टने पाकिस्तानी आणि दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची अशी काही धुलाई केली की वर्ल्ड 11 आणि सगळे चाहते बघतच राहिले. ऑस्ट्रेलियाने तो सामना 93 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यातही तीच कहाणी. गिलक्रिस्टने शतक ठोकलं आणि ऑस्ट्रेलियाने 55 धावांनी विजय मिळवून मालिका खिशात टाकली. तिसऱ्या सामन्यात तर कळसच झाला. वर्ल्ड 11 फक्त 137 धावांवर ऑल आउट झाले. ऑस्ट्रेलियाने 3-0 ने व्हाईट वॉश दिला होता आणि ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती ती कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या संघाने करून दाखवली होती. या सिरीज मध्ये सगळ्यात जास्त रन्स होते ते म्हणजे ॲडम गिलक्रिस्टचे, ज्याने संपूर्ण वन डे सिरीज मध्ये 179 धावा केल्या होत्या. तर गोलंदाजीत शेन वॉटसनने 9 विकेट्स घेऊन आपली छाप सोडली होती. प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी अर्थातच आपला गिलक्रिस्ट ठरला. आता सगळ्यांच्या नजरा होत्या सिडनी मध्ये होणाऱ्या एकमेव सुपर टेस्ट कडे. ही कसोटी 6 दिवसांची होती. वर्ल्ड 11चं नेतृत्व आता दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ कडे होतं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 345 धावांची मजल मारली, ज्यात मॅथ्यू हेडनने 111 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे वर्ल्ड 11ला खेळपट्टीवर टिकणं मुश्किल झालं होतं, कारण स्टुअर्ट मॅकगिल आणि शेन वॉर्न ही फिरकी जोडी उत्तम गोलंदाजी करत होती. पण तरीही सेहवागने 76 धावा करून डाव थोडा सावरला होता, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. शेवटी वर्ल्ड 11 190 धावांवर ऑल आउट झाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 199 धावा करून वर्ल्ड 11 समोर 355 धावांचं लक्ष ठेवलं. यातही मॅथ्यूनेच जबरदस्त खेळी केली होती. या टार्गेटचा पाठलाग करताना वर्ल्ड 11 पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि फक्त 144 धावांवर गारद झाली. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी 210 धावांनी जिंकून 4-0 ने संपूर्ण सिरीज आपल्या नावे केली होती. मॅथ्यू हेडन या कसोटीचा हिरो म्हणजेच मॅन ऑफ द मॅच ठरला. तर मित्रांनो, असा होता हा ऐतिहासिक थरार. ऑस्ट्रेलियाने हे सिद्ध केलं की फक्त नाव मोठं असून चालत नाही, तर टीम गेम आणि कॉम्बिनेशन महत्वाचं असतं. जगातील 11 दिग्गज एकत्र आले तरी ते पॉन्टिंगच्या त्या शिस्तबद्ध ऑस्ट्रेलियाला हरवू शकले नाहीत. म्हणूनच ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्या काळी सगळ्याच टीम्स घाबरायच्या. आजही क्रिकेट चाहते हा काळ मिस करतात. पण तुम्हाला काय वाटतं, आजच्या घडीला असा सामना झाला तर आजची वर्ल्ड 11 कोण असेल आणि ती ऑस्ट्रेलियाची टीम कोण असेल? कमेंट मध्ये नक्की सांगा.